नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थी व 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. आज आपण लांबी, वस्तुमान, धारकता, एककांचे परस्पर रूपांतर, बेरीज वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे यांच्यावर आधारित स्वाध्याय 15.2 अभ्यासत आहोत. प्रश्न पहिला बघा. 25 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये रूपांतर करताना काय करायचं? 25ला 1000ने गुणायचं म्हणजे किती येईल? 25,000. सॉरी 1000 25,000. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. आता एक किलोग्रॅम आहे. किलोग्रॅमकडून आपल्याला ग्रॅमकडे यायचं आहे. किती शून्य घ्यायचे? 1 2 3 शून्य घ्यायचे म्हणजे 25वर 3 शून्य द्यायचे म्हणजेच 25,000 येते. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. प्रश्न दुसरा बघा. 36,360 ग्रॅम म्हणजेच चौकोन दिला आहे. किती किलोग्रॅम आणि किती ग्रॅम हे काढायचं आहे. आता बघा 36,360 ग्रॅम आहे. ह्याचं काय करायचं की याच्यामधलं किलोग्रॅम किती आहे? 1000ने भागायचं म्हणजेच 1000ने भागायचं म्हणजे काय? ते 1 2 3 शून्य आहेत ना, इथे 1 2 3च्या इथं पॉईंट द्यायचा म्हणजेच काय म्हणजेच काय इथं पॉईंट द्यायचा 3000 म्हणजे हे 36 आहे ते काय आलं? किलोग्रॅम आलं आणि 360 आहे ते ग्रॅम आलं म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न तिसरा बघा. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम बरोबर आहे. पाव किलोग्रॅम म्हणजे बघा, पाव किलोग्रॅम म्हणजे किती? 1000चे 4 भाग करायचे. 4 भागापैकी 1 भाग. 1000चे 4 भाग केले म्हणजे इथे 250 म्हणजे 2000 250 250 250 आणि 250 असे 1000चे 4 भाग. पाव भाग म्हणजे किती? 1 भाग म्हणजेच 250 ग्रॅम बरोबर आहे. अर्धा भाग म्हणजे अर्धा किलोग्रॅम म्हणजे 500 ग्रॅम बरोबर आहे. अर्धा किलोग्रॅम म्हणजे हे अर्धा भाग म्हणजेच 250 आणि 250 किती आले? 500 आले यांची बेरीज म्हणजेच 500 ग्रॅम बरोबर आहे. पाऊण किलोग्रॅम म्हणजेच किती येते? हे 3 भाग यायचे. हे 500 आणि आणखी 1 भाग म्हणजेच पाऊण होते. किती आले? 750 म्हणजे पाऊण. पण इथे किती दिले? 850 दिले म्हणजे चुकीचे विधान कुठले? पर्याय क्रमांक चौथा आहे. प्रश्न चौथा बघा. क्ष ही कोणतीही संख्या असेल तर क्ष गुणुले 10,000 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? आता हे 10,000 ग्रॅम आहेत. त्याचं ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये रूपांतर करायचं. काय करायचं? काय करावं लागेल? 1000ने भागावं लागेल. 1000ने हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले म्हणजे किती राहते? 10 ग्रॅम राहते. 10 किलोग्रॅम येते. ग्रॅम नाही, 10 किलोग्रॅम म्हणजेच क्ष गुणुले 10 किलोग्रॅम. आपल्याला किलोग्रॅममध्ये सांगितलं आहे. क्ष गुणुले 10 पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. प्रश्न 5वा बघा. 2 किलोग्रॅम तांदूळ एका पिशवीत भरले तर 560 किलोग्रॅम तांदूळ भरण्यासाठी किती पिशव्या लागतील? 560 तांदूळ भरण्यासाठी आपल्याला पिशव्या काढायच्यात म्हणजेच काय करावं लागेल? भागाकार करावं लागेल. एका पिशवीत किती? 2 किलोग्रॅम. असे 560 किलोग्रॅम तांदूळ भरण्यासाठी 2 2 4 5मधून 4 गेले, 1 राहिले, वरून घेतले 6, 2 8 16, 16तून 6 गेले, 0 राहिले, 0ला 0 द्यायचं म्हणजेच किती पिशव्या लागतील? 280 पिशव्या लागतील. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. एका पिशवीत 625 ग्रॅम बियाणे याप्रमाणे 24 पिशव्यांमधील बियाण्याचे एकूण वजन किती? एका पिशवीत किती आहे? 625 ग्रॅम. अशा 24 पिशव्यामधील काढायचे. काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. एकावरून अनेकाची किंमत काढायची म्हणजे काय करायचा? गुणाकार करायचा. सॉरी, इथं 325 लिहिलं मी, 625 आहे. 625 गुणुले 24, 4 पंचे 20, 4 2 8, 8 आणि 2 10, हातच्याला 1, 6 चौक 24 आणि 1 25. आता बघा इथं क्रॉस तर करायचं किंवा शून्य तर द्यायचं. 5 2 10,
हातचा आला 1, बे दोन्ही 4 आणि 1 5, 6 दोन्ही 12, 0 0 5 आणि 5 10, हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1. हे काय झालं ग्रॅममध्ये आलं 15,000 ग्रॅम. आपल्याला 15,000 ग्रॅम आहे का कुठं नाही, मग किलोग्रॅम आहे, किलोग्रॅमचं काढू. 15,000 ग्रॅम म्हणजेच किती किलोग्रॅम, ह्याला 15,000 भागिले 1000 करायचं म्हणजे किलोग्रॅममध्ये मिळेल. हे 3 शून्य गेले म्हणजे 15 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. इथं आपलं उत्तर येते ते ग्रॅममध्ये येते. आपल्याला पर्यायामध्ये किती कशामध्ये दिले, किलोग्रॅम दिले. 15,000 ग्रॅम नाही, 2 ग्रॅममध्ये दिलेत पण ते 15,000 उत्तर नाही, त्यामुळे किलोग्रॅममध्ये काढून घ्यायचं. ग्रॅमचं किलोग्रॅममध्ये करण्यासाठी काय करायचं, 1000ने भागायचं. 15,000 ग्रॅमचं 15 किलोग्रॅम येतं. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न 7 बघा. स्वातीने 2.5 किलोग्रॅम कांदे, 1.25 किलोग्रॅम बटाटे, पावणे 3 किलोग्रॅम मटार व पाऊण किलो टोमॅटो खरेदी केले, तर तिने एकूण किती किलोग्रॅम भाजी खरेदी केली. 2.5 किलोग्रॅम कांदे किती केले, 2.5 किलोग्रॅम. 2.5 किलोग्रॅम म्हणजे किती, 2 किलो आणि वरती 500 ग्रॅम. 1.25 किलोग्रॅम बटाटे, 1.25 किलो म्हणजे 1 किलो आणि 250. मागच्या गणितामध्ये पाहिले आपण 1.25, पाऊण, अर्धा. 1.25 किलोग्रॅम बटाटे, पावणे 3 किलोग्रॅम मटार, पावणे 3 म्हणजे किती, 2 किलो आणि 750 ग्रॅम मटार. पाऊण किलो टोमॅटो, पाऊण किलो म्हणजेच किती, 0.750 ग्रॅम खरेदी केले, तर तिने एकूण किती किलोग्रॅम भाजी खरेदी केली. म्हणजे या सर्वांची काय करायची, बेरीज करायची. 0 0, 5 आणि 5 10 आणि 5 15, हातच्याला 1, 5 आणि 2 7, 7 आणि 7 14, 7 3 21 आणि 21 आणि 1 22, हातच्याले 2. इथं पॉईंट खाली पॉईंट लिहायचा. 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, म्हणजेच 7 किलो आणि 250 ग्रॅम म्हणजेच 7.25. 7 किलो आणि 250 ग्रॅम म्हणजेच किती, 7.25. 7.25 आहे का पर्यायामध्ये, आहे. पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. प्रश्न 8 बघा. 18 किलोग्रॅम गहू 6 व्यक्तींना समान प्रमाणात वाटले, तर प्रत्येकाच्या वाट्याला किती गहू येतील. समान प्रमाणात वाटायचं आहे म्हणजे काय करावं लागेल, भागाकार करावं लागेल. किती किलोग्रॅम आहेत, 18 किलोग्रॅम आहे. आणि किती व्यक्तींना वाटायचं आहे, 6 व्यक्तींना, म्हणजे प्रत्येकाला किती येतील हे काढण्यासाठी काय करावं लागेल, भागाकार करावं लागेल. 6 चौक 6 के 6 7 12 3 18 म्हणजे 3ने भाग जाते. 18तून 18 गेले, 0 राहिले, म्हणजे प्रत्येकाला किती किलोग्रॅम येईल, 3 किलोग्रॅम येईल. आहे का पर्यायामध्ये, आहे. पर्याय क्रमांक तिसरा बरोबर आहे. प्रश्न 9 बघा. प्रत्येकी 800 ग्रॅम साखर याप्रमाणे 50 व्यक्तींना वाटण्यासाठी किती साखर लागेल. प्रत्येकाला किती, 800 ग्रॅम, असे किती व्यक्तींना वाटायचे, 50 व्यक्तींना वाटायचे. म्हणजे काय करावं लागेल, आपल्याला गुणाकार करावा लागेल. एकावरून अनेकाची किंमत काढायची म्हणजेच गुणाकार करायचा. 800 ग्रॅम गुणवले किती व्यक्तींना, 50 व्यक्तींना. हे शून्य किती आहेत, 1 2 3, 3 शून्य देऊन घ्यायचे, 1 2 3, 8 पंचे 40 म्हणजेच किती आले, 40,000. 40,000 हे काय मध्ये, इथं 800 ग्रॅम आहे म्हणजे हे उत्तर आलेलं कशामध्ये आले, ग्रॅममध्ये आले. आपल्याला पर्यायामध्ये उत्तर किलोग्रॅममध्ये दिले, म्हणजेच काय करावं लागेल, आपल्याला किलोग्रॅममध्ये उत्तर काढ. 40,000 किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये काढायला काय करायचं, 1000ने भागायचं. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, म्हणजेच किती, 40 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. किंवा हे जर आपल्याला पाठ असेल चार्ट, काय करायचं आहे, ग्रॅमचं किलोग्रॅम करायचं म्हणजे किती घरं इकडे जायचं, 1 2 3, म्हणजेच त्याचे काय करायचे, 3 शून्य कट करून टाकायचे. प्रश्न 10 बघा. एका दुकानदाराने 50 किलोग्रॅम तांदळापैकी 39 किलोग्रॅम 750 ग्रॅम तांदूळ विकले, तर त्याच्याकडे एकूण किती शिल्लक राहिले. त्याच्याकडे एकूण किती किलोग्रॅम होते, 50 किलोग्रॅम, म्हणजेच ग्रॅम काय नाही आहे, 50 किलो. आणि विकले किती, विकले म्हणजे काय करायचं, वजाबाकी करायची म्हणजे त्याच्याकडे शिल्लक राहिलेले तांदूळ मिळतील.
39 किलोग्रॅम आणि ग्रॅम किती 750 ग्रॅम. तर त्याच्याकडे शिल्लक किती राहिले? शून्यातून शून्य गेले. आता 5 शून्यातून 5 जात नाही, मग काय करायचं? हातचा घ्यायचा आहे. तर 5मधून हातचा इकडे घेतला 4 राहिले, इथं 10 राहिले. 10तून हातचा इकडे घेतला 9 राहिले, इथं पण 9 राहिले, इथं पण 9 राहते. कारण 10 इथे 10तून हातचा घे आपण प्रत्येक वेळेस घेतो. आणि मग काय करायचं? इथं नाही, इथं 10च राहते. 10तून 5 गेले किती राहिले? कारण इकडं नाही घेतलेला हातचा, इकडं 0. 10तून 5 गेले 5 राहिले. 9तून 7 गेले 2 राहिले. 9तून 9 गेले 0 राहिले. 4तून 3 गेले किती राहिले? 1 राहिले. म्हणजे 10 किलोग्रॅम आणि 10 किलोग्रॅम 250 ग्रॅम म्हणजे 10.25 किलो. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. प्रश्न 11 बघा. एका कंपनीने दिवाळीनिमित्त आपल्या 60 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे मिठाई वाटली. 520 किलोग्रॅम या दराने मिठाई खरेदी केली असल्यास कंपनीला मिठाई वाटण्यासाठी किती खर्च आला? त्याने किती कर्मचाऱ्यांना? 60 कर्मचाऱ्यांना. अर्धा किलो म्हणजेच किती? अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम किंवा किलोमध्ये म्हणलं तर 0.5. ज्यांना पॉईंटमध्ये जमत नाही गुणाकार त्याने काय करायचं? ग्रॅममध्ये करायचं. किती कर्मचाऱ्यांना वाटले? 60 कर्मचाऱ्यांना. आता म्हणजे एकूण किती वाटली मिठाई आपण काढू. 3 शून्य 1 2 3 5 का 30 हे ग्रॅममध्ये आला. किलोग्रॅममध्ये म्हटलं तर याचे 3 शून्य काढायचे. म्हणजेच काय? 30,000ला 1000ने भागायचे. म्हणजेच किती मिठाई त्याने ही केली? 30 किलोग्रॅम मिठाई वाटली. एक किलोची किती आहे? किंवा हेच ज्यांना पॉईंटमध्ये जमते त्याने असं करा. 60 गुणुले 0.5 किलोग्रॅम. 500 6 पंचे 30 आणि हे पॉईंट पॉईंट नंतर 1 आहे त्यामुळे इथं पॉईंट देऊन द्यायचा. म्हणजे 30 किलोग्रॅम. आता त्याने 1 किलोला किती रुपये दराने मिठाई खरेदी केली? 520. असे आपले किती किलो आहेत? 30 किलो आहेत. म्हणजे एकूण खर्च काढण्यासाठी काय करावं लागेल? 520ला 30ने गुणावं लागेल. म्हणजे 1 किलोला 30, 1 किलोला 520 रुपये. तर 30 किलोला किती? बघा 2 शून्य 2 टाकायचं. 3 दोन्ही 6, 5 त्रिक 15 म्हणजे 15,600. पर्याय क्रमांक दुसरा बरोबर आहे. प्रश्न 12 बघा. एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाचे 16 पुडे व प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाचे 12 पुडे आहेत. हे पुडे व पेटी यांचे एकत्रित वजन किती आहे? 9 किलोग्रॅम 600 ग्रॅम. तर रिकाम्या पेटीचे वजन किती? रिकाम्या पेटीचे वजन काढण्यासाठी काय करावं लागेल? या दोघांचे एकत्रित वजनातून पेटीचे वजनाचे पुड्यांचे वजन काय करावं लागेल? वजा करावं लागेल. म्हणजे पेटीचे वजन निघेल. आता एकूण पेटीचे एका पेटीत प्रत्येकी किती आहे? 250 ग्रॅम. 250 ग्रॅमचे किती पुडे? 16 पुडे. म्हणजे एकूण पुडे काढण्यासाठी एकावरून अनेकाची किंमत काढायची. काय करावं लागेल? एकूण 16 पुड्यांचे वजन काढण्यासाठी किती काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. 16 पंचे 80, 16 दोन्ही 32, 32 आणि 8 किती झाले? 40 ग्रॅम. आणि प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाचे 12 पुडे. 300 ग्रॅम वजनाचे किती पुडे आहेत? 12 पुडे आहेत. एकूण काढण्यासाठी काय करावं लागेल? गुणाकार करावा लागेल. 12 12, 12 2 24, 12 त्रिक 36. म्हणजे एकूण पुड्यांचं एकूण वजन काढण्यासाठी काय करावं लागेल? ह्या दोघांची बेरीज करावं लागेल. म्हणजे एकूण पुडे निघतील. पुड्यांचं वजन निघेल 4000 ग्रॅम आणि 36 ग्रॅम 3600 ग्रॅम यांची बेरीज 7600 ग्रॅम. हे ग्रॅममध्ये म्हणजेच 7 किलोग्रॅम आणि 600 ग्रॅम. हे सर्व किलोग्रॅममध्ये. आपण किलोग्रॅम आणि ग्रॅममध्ये जर केले तर कसं येते? ओके 7600ला 1000ने भागायचं. म्हणजे काय येते? हे 3 शून्य आहेत. हे 3 शून्य घालवण्यासाठी 1 2 3 झाल्यावर पॉईंट द्यायचा. म्हणजेच 7 किलोग्रॅम आणि पुढचे 600 ग्रॅम झाले. आता आपल्याला एकत्रित वजनातून
काय करायचं, पुड्यांचं वजन कमी करायचं. एकत्रित वजन किती आहे, 9 किलोग्रॅम आणि 600 ग्रॅम. 9 किलोग्रॅम 600 ग्रॅम आहे. याच्यातून आपण पुड्यांचं वजन कमी करू. 7 किलोग्रॅम आणि 600 ग्रॅम. म्हणजे आपल्याला कशाचं, पेटीचं वजन मिळेल, रिकाम्या पेटीचं वजन मिळेल. 0 0 0 म्हणजे ग्रॅम 0 ग्रॅम आलं. आणि किलोग्रॅम 9मधून 7 गेले किती राहिले, 2 किलोग्रॅम. 2 किलोग्रॅम पर्याय क्रमांक पहिला. म्हणजेच समजलं का, रिकाम्या पेटीचं वजन करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, एकूण वजनातून पुड्यांचं वजन कमी करावं लागेल. त्यासाठी 2 पुडे दिलेत. 16 पुडे आणि 250 ग्रॅम वजनाचे 6 पुडे आणि 300 ग्रॅम वजनाचे 12 पुडे. दोघांची टोटल करावी लागेल. टोटल ही जी टोटल आहे ती एकूण वजनातून, एकत्रित वजनातून कमी करावी लागेल. अशा प्रकारे हा आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. पुढील स्वाध्यायासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.